ऐन लग्न सराईत सोन्याची घसरण, तो एक आनंदच होत आहे। आणखी ही घसरण जर आणखी थोड्या प्रमाणात झाली तर आणखी आम्हाला आनंदच होणार। नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचे भाव घसरलेले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, आज सोन्याचे भाव घसरलेले आहेत। पुढील 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा तारीख सांगणार आहे, त्याच तारखेला तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी सध्याच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यामधील ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा मित्रांनो, आज सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी घसरण सुद्धा झालेली आहे। मागील 5 वर्षांमध्ये एवढी घसरण कधीच झालेली नव्हती। बघा मित्रांनो, मागील 5 वर्षांपासून एवढी सर्वात मोठी विक्रमी घसरण कधीच झालेली नव्हती। तर आज सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज फक्त 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेले नाही, तर आज 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये घसरण झालेले आहे। सरसकट सर्व सोन्यांच्या किमती आज घसरलेल्या आहेत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याच्या किमती कशामुळे घसरत आहेत। बघा, सोन्याची किमती घसरण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। ती 5 कारणे सुद्धा लगेच सांगतो। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सुद्धा याच तारखेला सोने खरेदी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये सुद्धा 100% हा प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत चाललेली आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव वाढत आलेले आहेत। म्हणजे सरासरी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्याचे भाव वाढत आलेले आहेत। परंतु आजपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2020 असेल ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सोन्याचे भाव वाढलेले आहेत। बघा मित्रांनो, या ठिकाणी आलेख सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा, 2021 मध्ये सोन्याचा भाव 46,000 रुपयांवरती गेलेला होता। त्यानंतर 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपयांवरती गेलेला होता। त्यानंतर 2023 मध्ये सोन्याचा भाव 64,000 रुपयांवरती गेलेला होता। त्यानंतर आता 2025 मध्ये सोन्याचा भाव 76,000 रुपयापर्यंत आलेला होता। परंतु ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे सुद्धा गेलेला होता आणि मागील 2 महिन्यांमध्ये तब्बल 30,000ची वाढ सोन्यामध्ये झालेली आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये 100% वाढ झालेली आहे। म्हणजे सोनं तिप्पट महाग सुद्धा झालेलं आहे। सरासरी 1 लाख रुपयांच्या पुढे सोनं सुद्धा गेलेलं होतं। म्हणजे 1 लाख रुपयामध्ये फक्त 1 तोळा सोनं मिळत होतं। परंतु याच्यामध्ये आजपासून घसरण सुद्धा झालेली आहे। सोन्यामध्ये एवढी विक्रमी घसरण कधीच झालेली नव्हती। सरासरी मागील 5 वर्षांमध्ये एवढी विक्रमी घसरण झालेली नव्हती। परंतु एवढे विक्रमी घसरण कशामुळे होत आहे याची 5 कारणे सुद्धा अभ्यासकांनी दिलेली आहेत। तर या प्रमुख 5 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव मागील 5 वर्षांमध्ये वाढत आलेले आहेत, परंतु सोन्यामध्ये आजपासून कशामुळे विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा मित्रांनो, या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे याचा अंदाज आज अनुभवी अभ्यासकांनी सुद्धा दिलेला आहे। सोबतच भविष्यामध्ये सोन्याचे भाव वाढतील की भविष्यामध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत, म्हणजेच पुढील 5 वर्षांचा अंदाज आज देण्यास सुद्धा आलेला आहे। बघा, भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये
मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्यामध्ये घसरण होईल की सोन्याचे भाव वाढणार आहेत। बघा याच्यावरती आज अनुभवी सोनारांनी अनुभवी अभ्यासकांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जो अंदाज देण्यात आलेला आहे तो अंदाज बघून घेऊया। त्यानंतर कोणत्या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे ती 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। परंतु मित्रांनो, हा अंदाज सर्वात महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार जरी करत असाल तर तुम्ही हे अंदाज पाहणं गरजेचं आहे। त्याच्यावरून तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे। तर बघा मित्रांनो, सोन्यासंबंधी 3 अंदाज आलेले आहेत आणि हे 3 अंदाज कधीच खोटे सुद्धा ठरलेले नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा खोटे ठरणार नाहीत। त्यामुळे तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा हे 3 अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। या 3 अंदाजांवरून तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे। बघा मित्रांनो, जो पहिला अंदाज देण्यात आलेला आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे। म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यवसाय करतात त्यांच्या माध्यमातून आज अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की वर्षानुवर्ष व्यापार करणारे अनुभवी सोनार त्यांच्याकडून हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। सोबतच मित्रांनो, जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज अनुभवी अभ्यासकांनी दिलेला आहे। म्हणजे सोन्यावरती जे वर्षानुवर्ष अभ्यास करतात, विश्लेषक करतात त्यांच्यामध्ये हा अंदाज सुद्धा दिलेला आहे। म्हणजेच अभ्यासकांच्या मध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही आज सोने खरेदी करू नका। तुम्हाला 1 तारीख देणार आहे, त्या तारखेनंतर तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये सोनं सुद्धा मिळणार आहे। सोबतच ग्राहकांना जो तिसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो तिसरा अंदाज मीडिया चॅनल, न्यूज चॅनल, टीव्ही चॅनल, वर्तमानपत्रे असेल तर त्यांच्या माध्यमातून हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत 3 अंदाज दिलेले आहेत। तर बघा मित्रांनो, हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा या अंदाजावरती विश्वास सुद्धा ठेवू शकता। बघा मित्रांनो, सोने सुद्धा तुम्ही कधी खरेदी करायचं आहे, कोणत्या तारखेला खरेदी करायचं आहे त्याचा अंदाज सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून जर तुम्ही या तारखेला सोने खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोनं म्हणजे या 4 कॅरेटचा समावेश करण्यात आलेला आहे। परंतु त्या अगोदर सोन्याचे भाव कशामुळे उतरणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सोने सुद्धा खरेदी कराल। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचे 3 अंदाज आलेले आहेत। ते 3 अंदाज सुद्धा सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये जो पहिला अंदाज देण्यात आलेला आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे। म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हा अंदाज दिलेला आहे। सोबतच जो दुसरा अंदाज देण्यात आलेला आहे तर तो दुसरा अंदाज अनुभवी अभ्यासकांनी दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठे विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। आणि जो तिसरा अंदाज देण्यात आलेला होता तर तो तिसरा अंदाज मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, YouTube चॅनल असेल किंवा वर्तमानपत्रे असेल त्यांच्या माध्यमातून हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, सोन्यामध्ये कशामुळे विक्रमी घसरण होणार आहे त्याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। तर या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। परंतु जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सुद्धा याच तारखेला सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। आणि ते सोनं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोनं म्हणजे या 4 कॅरेटचा समावेश करून तुम्हाला सुद्धा सोनं मिळणार आहे। परंतु सोन्याचा भाव उतरण्याची जी 5 कारणे समोर आलेली आहेत तर ती 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा सापडलेलं आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहेत त्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। तर त्या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये शुद्ध सोनं सापडलेलं आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला बाहेरील देशांमधील भरपूर नागरिक
नागरिकांकडे भरपूर सोनं झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आता सोन्याची गरज भासणार नाही, ते आता सोनं सुद्धा खरेदी करणार नाही। सोबतच जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये जास्त सोनं सुद्धा झालेलं आहे। बघा मित्रांनो, सोन्याचा भाव कशामुळे उतरणार आहेत याची 5 कारणे समोर आलेली आहेत, त्याच्यापैकी 2 कारणे सांगितलेली आहेत। त्याच्यामध्ये जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेले आहे। सोबतच दुसरं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे तिसरं कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे, म्हणजेच पडलेला आहे। त्या अनुषंगाने सोन्याचा भाव भविष्यामध्ये घसरत सुद्धा जाणार आहे, म्हणजेच सोन्याचा ग्राफ खाली पडलेला आहे, त्या अनुषंगाने सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरणार असल्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे तर ते चौथं कारण म्हणजे बाहेरील देशांमधील नागरिकांकडे भरपूर प्रमाणामध्ये सोनं सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे बाहेरील देशामधील नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत, कारण त्यांच्याच राज्यामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेले आहेत, त्यामुळे ते आता सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक नाहीत। त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये जास्त तोळ सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे 5वं कारण आलेलं आहे तर ते 5वं कारण म्हणजे देशामधील भरपूर नागरिकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये भीती होते की सोन्यामध्ये घसरण होईल। बघा मित्रांनो, जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण महत्त्वाचं आहे। बघा, भरपूर नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे, त्या अनुषंगाने भरपूर नागरिकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, सोनं सुद्धा विकलेलं आहे, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये अजून एकदा विक्रमी घसरण झालेली आहे। तर ती विक्रमी घसरण किती आज रुपयांची झालेली आहे, सोबतच कोणत्या तारखेमध्ये जास्त विक्रमी घसरण होणार आहे ती तारीख सुद्धा सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 5 कारणे सांगितलेली आहेत, तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे, त्याचा आज अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे, त्यामुळे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लग्न सराईसाठी सोने खरेदी करणार असाल किंवा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवणार असाल तर तुमच्यासाठी ही तारीख सर्वात महत्त्वाची तारीख सुद्धा ठरणार आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयांवरती गेलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 89,000 रुपयांवरती गेलेला आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांवरती गेलेला आहे। म्हणजे या 24 कॅरेट सोन्याचा भाव काल 1,03,000 रुपयापर्यंत गेलेला होता, सरासरी 6,000 रुपयांची घसरण 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये झालेली आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव 3,000 रुपयांनी घसरलेला आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 2,000 रुपयांनी घसरलेला आहे, म्हणजे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, जे जे ग्राहक सोने खरेदी करायचा विचार करत असेल तर त्या ग्राहकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की तुम्ही सुद्धा कोणत्या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 5 कारणे सांगितलेली आहेत, तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव 100% पडणार आहेत। बघा, जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तर ते पहिलं कारण म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्यांच्या 10 खाणी सापडलेल्या आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं सापडलेलं आहे। म्हणजे ओडिशा राज्य असेल किंवा त्याच्या जवळील राज्य असेल तर त्या राज्यामधील नागरिकांना आता सोन्याची गरज भासणार नाही, कारण त्यांच्याच राज्यामध्ये जास्त तोळ सोनं सापडलेलं आहे, सोन्यांच्या खाणी सापडलेले आहे, त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं खरेदी केलेलं आहे। सोबतच जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे अमेरिका, चीन, युरोप यांसारख्या देशांमध्ये भांडण सुरू होतं, तर या भांडणाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती झालेला होता, म्हणजे सोन्याची मागणी कमी झालेली होती, सोन्यामध्ये आयात निर्यात सुद्धा कमी झालेली होती, त्या अनुषंगाने सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। सोबतच जो सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ असतो तर तो ग्राफ सध्याच्या स्थितीला खाली आलेला आहे, म्हणजे सोन्यांची किंमत घसरणार आहे। त्या अनुषंगाने कालपासून सोन्याच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर या रांगा सोनं मोडीत काढण्यासाठी लागलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोनं राखून ठेवलेलं असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही 1 मिनिट हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगणार आहे की सोनं राखून ठेवायचं आहे की सोनं मोडून टाकायचं। तर बघा, जे जे ग्राहक अंदाज लक्षात घेतील त्यांचा फायदा 100% होणार आहे। बघा मित्रांनो, मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल यांच्या माध्यमातून सोन्याचा भाव 50,000 रुपये ते 55,000 रुपयापर्यंत येणार होता, परंतु जे अनुभवी सोनार आहेत त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये अजून 5 ते 6,000 रुपयांची घसरण होणार आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला
24 कॅरेट सोन्याचा भाव 96,000 रुपयांवरती गेलेला आहे। तर याच्यामध्ये अजून 4 ते 5,000 रुपयांची घसरण होऊ शकते। सोबतच 22 कॅरेट सोन्याचा भाव सध्याच्या स्थितीला 89,000 रुपयापर्यंत गेलेला आहे। याच्यामध्ये सुद्धा 2 ते 3,000 रुपयांची घसरण होऊ शकते। 18 कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा 2 ते 3,000 रुपयांची घसरण होऊ शकते। म्हणजे जास्त जरी घसरण होत नसली तर याच्यामध्ये 5 ते 10,000 रुपयांची घसरण अजून होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असेल, अनुभवी सोनार असेल किंवा सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक असतील, विश्लेषक असतील, त्यांच्यामध्ये हा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे पाऊस कधी येईल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी वाढतील, सोन्याचे भाव कधी उतरतील याचा अंदाज अनुभवी सोनार देत असतात। सोबतच वर्षानुवर्ष सोन्यावरती जे अभ्यास करणारे अभ्यासक असतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा अंदाज देण्यात येत असतो। त्यामुळे ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचा विचार करत असाल, लग्न सराईसाठी तुम्हाला सुद्धा सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा अजून 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे। जर सोन्याचे भाव उतरले तर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचं आहे, परंतु पुढील 2 ते 3 दिवस अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। बघा मित्रांनो, ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा सर्व अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे, सोबतच ज्या ग्राहकांना सोनं मोडीत काढायचं आहे, त्या ग्राहकांनी हा अंदाज लक्षात घेऊनच सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, सोनं सुद्धा मोडायचं आहे। परंतु एक मिनिट, एक गोष्ट लक्षात घ्या। बघा, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 24 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव हा 100% उतरणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे। परंतु ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भरपूर ग्राहकांनी भीतीच्या अनुषंगाने सोनं सुद्धा मोडलेलं आहे। परंतु ग्राहकांनो, तुम्ही सध्याच्या स्थितीला भीती मनामध्ये घेऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान 100% होणार आहे। बघा, अजून 2 ते 3 दिवस तुम्ही सुद्धा अंदाज लक्षात घ्या। त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की सोनं मोडावं तर तुम्ही सोनं सुद्धा मोडायचं आहे। म्हणजे ज्यांना सोनं मोडायचं आहे त्यांनी सुद्धा अजून 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं सुद्धा मोडायचं आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे तर त्यांनी पुढील 2 दिवसानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, कारण सोन्याचा भाव भविष्यामध्ये 100% वाढत असतो। कारण मागील 5 वर्षांचा अंदाज घेतला तर 2020 ते 2025 या 5 वर्षांमध्ये सोन्याचे भाव 100% वाढत चाललेले आहेत। म्हणजे 2026, 2027, 2028, 29 आणि 30 म्हणजे पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 2 लाख रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी आज सोने खरेदी केलं तरी पण अडचण नाही, कारण आज 6,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लेमर सुद्धा देण्यात येत आहे की ज्यांना सोने खरेदी करायचं आहे त्यांनी त्यांच्या रिस्कवरती सोनं खरेदी करायचं आहे। तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोनं मोडायचं आहे त्यांनी सुद्धा तुमच्या रिस्कवरती सुद्धा हे सोनं मोडायचं आहे। तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवस अजून मार्केटचा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे। तुम्हाला रोजच्या रोज आपण सोन्याचे भाव दाखवत असतो, त्यामुळे जर तुम्हाला सोन्याचे भाव पाहिजे असेल आणि तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव रोजच्या रोज तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। सोबतच ज्या ग्राहकांना चांदीचे भाव बघायचे असतील त्यांनी सुद्धा कमेंट करा, तुमच्यासाठी चांदीचे भाव सुद्धा सांगणार आहे। बघा, सोन्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।